काही गावांनी मग आम्हाला दुसरा पर्याय आता की जे तुम्हाला जर तुमच्या इमारतीमध्ये नगरपालिकेच्या प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही दुसऱ्याला ताब्यात देत असाल तर माझ्याकडे बरेच पक्षकार आहेत आदिवासी समाजाचे, त्यांना पण गरज आहे. मग आता आम्हाला असं करावं लागेल की ती जी पालिकेची चालू इमारत आहे त्या चालू इमारतीमध्ये कर्मचारी बाहेर काढून या लोकांना घुसवावं लागेल, तेव्हा त्याचं गांभीर्य कळेल. अख्खं गाव विटीस धरलं जातंय पण पालिका बघायची भूमिका घेते. सगळं पोलिसांकडे ढकलून द्यायचं आणि गावाला विटीस धरायचे, पालिकेने बंद करायला पाहिजे. मुख्याधिकाऱ्यांनी स्ट्रिक्ट भूमिका घ्यावी. जे अतिक्रमण पथक आहे त्यांची जबाबदारी. जर अतिक्रमण पथकाला करता येत नसेल तर कशासाठी तुम्ही त्यांना पगार देताय? 2-2 लाख पगार आहेत त्यांना. 2-2 लाख पगार घेऊन जर गरीबाची दुकानं पण ठेवायची वेळ असेल, गाव पण ठेवायची वेळ असेल, ती चूक पूर्ण पालिकेची. दुसरी गोष्ट 7 वर्षाखाली शिक्षा ज्यात आहे ज्या कलमामध्ये त्यात अटक करता येत नाही असा एक गैरसमज आहे. सुप्रीम कोर्टाचे अर्नेश कुमार मध्ये डायरेक्शन आहे प्रत्येक 7 वर्षाखाली जी शिक्षा आहे प्रत्येक गुन्ह्यात सोडू नका तुम्ही, पण खात्री करा जे चुकीच्या लोकांवर ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. त्याच्यामुळे ज्यात 7 वर्षाची शिक्षा आहे 2 मिनिट ज्याच्यावर 7 वर्षाची कमी शिक्षा आहे त्यांना काही जणांना तुम्ही नोटीस देऊन सोडा, प्रत्येकाला अटकच करू नका. आज जो गुन्हा झाला दाखल झालाय 7 वर्षाची शिक्षा आहे यात पोलिसांना 100% अटक करायचा अधिकार आहे. पण पोलिसांनी पण एक ठरवून घेतलंय 7 वर्ष शिक्षा ना आम्हाला अटक करायचा अधिकार नाही. माझं असं म्हणणं आहे तुम्ही लिखी द्या की आम्हाला अटक करायचा अधिकार नाही, मग बघू आम्ही काय ते. तुम्ही प्रत्येकाला काय त्याचा म्हणजे गैरवापर त्याचा गैरअर्थ काढून तुम्ही आरोपीला पाठीशी घालायचं काम करू नका अशी मला पोलिसांना नम्र विनंती. यात काल असं समजलंय की ती बाई इथं तक्रार देत होती की माझ्या गल्ल्यातले पैसे नेले. जाणीवपूर्वक एका पोलिसांनी येऊन सांगितलं की हे वाक्य काढून टाक. या अशा पद्धतीने जर तुम्ही आरोपीला पाठीशी घातलं जात असेल, अक्षरशः पोलीस स्टेशन मध्ये येऊन ते शिव्या देत आहेत, बाया कपडे काढून फेकतायत आणि पोलीस घाबरतायत. महिलांची संख्या माझी साहेबांना विनंती आहे महिलांचं एक पथक स्थापन करा. याच्या आधी बाजीराव पवार नावाचे अधिकारी होते. काही समाज इथं चौकात यायला भीत होता, साहेब दिसलं की इथून पोलीस पाठवायचे काठ्या घेऊन मारहाण करायला लावायचे त्यांना. आज चौकात अशी अवस्था झाली सर्वसामान्य माणसाला तिथे यायला भीती वाटते. चौकात पोलीस स्टेशन मध्ये येऊन आतमध्ये आता त्यांनी सांगितलं पोलिसांना शिव्या द्यायला पर्यंत यांची ताकद वाढलेली. जर अशा पद्धतीने 2 मिनिट जर अशा पद्धतीने जर पोलिसच घाबरत असतील तर मग आम्ही कोणाकडे बघायचं, न्याय कोणाकडे मागायचा नेमका. दुसरी गोष्ट जेव्हा अॅट्रॉसिटी दाखल करायला माणूस येतो त्याची केस दाखल करून घेतली जाते, पण जो विरोधी पार्टी तो केस दाखल करायला जातो की साहेब माझी पण फिर्याद घ्या, नाही सांगते तुझी अॅट्रॉसिटी दाखल झाली. असं कायद्यात पुढेच म्हटलेलं नाही की एकदा अॅट्रॉसिटी दाखल करून घेतल्यावर समोरच्याची फिर्याद घेता येत नाही. त्याची काय जर हा अॅट्रॉसिटी खोटी देत असेल तर समोरच्याची खरी असेल खोटी असेल तुमचं तक्रार लिहून घ्यायचं काम आहे. तर ह्या तक्रार लिहून घेतल्या जाव्या असं माझं साहेबांना नम्र निवेदन आहे. दुसरी गोष्ट मॅडम एकच मिनिटात मी समजतो, एकच मिनिटात समजतो. जर आता माझी एक विनंती आहे सारखं गाव बंद ठेवण्यापेक्षा जर मुख्याधिकाऱ्यांनी जर 8 तारखेला जर ती जागा खाली केली आणि जर मुख्याधिकाऱ्यांनी तिथं नगरपालिकेचे माणसं ठेवले नाही आणि परत अतिक्रमण झालं तर 9 तारखेला नगरपालिकेची बिल्डिंग बंद ठेवायला नगरपालिकेला कुलूप लावण्यासाठी आजच निवेदन द्या. आजच निवेदन नगरपालिकेला कुलूप लावून टाकून तुम्हाला संरक्षण करता येत समोर फाट्यावर जमीन आहे माझ्या बहिणीची. माझी बहीण आणि दाजी अपंग आहेत. या काकेने सुकलीने जाऊन त्या कंपाऊंड घेऊन ताबा मारलाय. त्याला काही आपल्या नेते मंडळीने पाठबळ दिलंय आणि अपंग माणसावर जाऊन त्यांनी ताबा जमीन ताबा मारलेला आहे. आता फाट्या तुम्ही जाऊन बघू शकता. हेमंत नलगे, जीवन लगडन, आदेश नागावडे ह्या 3 माणसांनी माझ्या बहिणीच्या वावर जाऊन ताबा मारलाय पारधी समाजाला टाकून. यासाठी करते मध्ये ती आपल्या गुन्हा दाखल करते. तक्रार द्या आज तक्रार द्या तक्रार देऊन टाका पाटील. ताबा माराय कुठे तक्रार द्या आणि माझी बहीण दाजी दोघं बी अपंग आहेत. दंडाला घेऊन दंड घ्या. काय केले अमोल शेठ खाली बसा.
आम्ही ऐकून घ्या एक मिनिट भाऊ एकच मिनिट थांबा भाऊला बोलू द्या हो निघत ना पारधी तुम्ही या ना पुढं चेअरमन ऐका या घटनेमुळे या घटनेमुळे अख्खं गाव बंद आहे आणि ह्या गावामध्ये अख्खा आहे ना अख्खं गाव ह्या घटनेमध्ये एकदम सर्वजण सामील आहे. अॅट्रॉसिटी बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करू नका. एक मिनिट मी सांगतो. एससी कॅटेगरी मधून आधी आदिवासी समाजाचे लोक ह्याने जवळ 99% त्यांनी अॅट्रॉसिटी दाखल केलेले. एससी कॅटेगरीच्या लोकांनी कुणी अॅट्रॉसिटी दाखल केली तर मला ते सांगा, मी त्यांच्याकडून मी करून घेतो. पण फक्त विनाकारण अॅट्रॉसिटी बदनाम काय करण्याचा प्रयत्न करू नका. 100% तुमच्या सोबत आहे. बदनाम करायचा कोणी प्रयत्न करू नका. पण ज्यावेळेस जर एखाद्या गोष्टीवर जर खोटी अॅट्रॉसिटी दाखल एखाद्या होत असेल तर आमच्यासारख्या एससी समाजाच्या 59 जातीमध्ये सगळ्यात निरंतर काम करतात, आणखीन जर काम करतात. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत येऊ. पण जर विनाकारण जर तुम्ही अॅट्रॉसिटीवर चला ओके अॅट्रॉसिटी हा कायदा आदिवासी समाजाला आता सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा दिलेला आहे. हा चांगल्याचा वापर करण्यासाठी दिलेला, वाईटच नाही. आम्ही आलोय का नाही? तुमच्या सोबत तात्या पुढचं उरकून घ्या. पुढचं हे जरा बरं कर. हे विषय बंद करा. आपलं सगळं म्हणणं आपण मानलंय. काय म्हणजे विषय काय चाललाय घर विषय? थांबा आता बळेच जर बोलतील, बाकीच कोणीच बोलू नका. आता कोणी बोलणार नाही. आता शेवट हेच बोलते, विषय संपला. बाकी माणसं बोलतात. आपण महात्मा फुले गार्डनच्या समोर जी घटना घडली आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथं आलो. पण हे एक निमित्त आहे, लक्षात घ्या. पण आज खाजगी सावकारकीमध्ये मी नंदूभाऊलाही बोललेलो आहे की गोरगरीब माणसं याच्यात सफर झालेली आहेत. आणि मीराताईंनी सांगितलं, जोपर्यंत आपण गुन्हा दाखल करत नाहीत, जर गुन्हा दाखल करायला तर ह्यांचं सागरभाऊचं म्हणणं आहे गुन्हा दाखलच करून घेत नाहीत. बरं का, जर खरोखर अन्याय होत असेल तर तुम्ही एकटे येऊ नका ना. याच्यामध्ये समाज तुमच्या बरोबर येईल, पोलीस स्टेशन त्याची असत्यता तपासेल आणि एवढं जर गुन्हा दाखल झाला नाही तर आपण पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू. हा एक पहिला भाग. दुसरी गोष्ट, इथं जी घटना घडली, आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे, शहाजी वापरून सगळे लोक इथं होते. पोलीस स्टेशननं 10,000 रुपये गल्ल्यातून गेलेले आहेत आणि तो गुन्हा दाखल केलेला नाही. या संदर्भात साहेब आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये काय झालं आहे ते सांगतील. आणि जर सत्यता आढळत असेल आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे तर, आणि शेवटची गोष्ट आहे, जर एवढा समाजाचा रट आहे, दुःखाचं कारण काय आहे जर लक्षात येत असेल तर शहानिशा करावी, गरिबावर अत्याचार होऊ नये. पण शेवटची गोष्ट, पोलीस स्टेशनही न्यायालय नाही. मग कोर्ट ठरवीन, जसं अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये ठरवता. दुसरा एक भाग, ही इथून का काढायची, तर तुम्हाला अगदी रेकॉर्डवर काही गोष्टी बोलता येत नाही. कारण मी 30 वर्ष झालं त्यांच्यामध्ये काम करतोय. कालही बेलवलंडेला सगळ्या भिल्ल आदिवासीच्या प्रोजेक्टमध्ये सगळे आमचे नेते तिथं होते. या सगळ्यांचं, अरविंदचं सगळ्यांबरोबर बोलणं झालेलं आहे. आज आपण ही माणसं बाहेर तिथून काढायला पोलीस फोर्सची सुद्धा गरज नाही. 2 माणसं 3 माणसं आले, त्यांना आपण सगळे बाहेर काढू. कारण इथं जी काही युगुलं येत आहेत, 500 रुपये घेतल्याच्या नंतर तास 1.5 तासाची हे रेकॉर्डवर किंवा पुरावे येत नाहीत, कुणी येत नाही. परंतु याचा एक सगळ्यांना अनुभव आहे. दुसरी गोष्ट, तिथं गार्डन मध्ये गेले तर कोणत्याही लेकराला तिथं नीट राहता येत नाही, चपला जाऊ द्या, काही खाता येत नाही आणि मारामाऱ्या होतात. त्याच्यापेक्षा इथं जो एक पोलीस ठराविक समाजातल्या आदिवासी, पारधी समाजातल्या काही व्यावसायिक लोक त्याच्यात तयार झालेले आहे, जशी सावकारकी आहे, जसं आपण वीक खाऊन मारावं परंतु ह्यांच्याकडून पैसे घेऊ नयेत, ह्या पहिल्या चुका आपल्या. लक्षात घ्या, गरजवंताला अक्कल नसते
हे आपण म्हणतो बरोबर आहे, परंतु याला काही पर्याय ते एवढं होण्यासाठी मग कायद्याच्या कक्ष 138 झाल्यावर पोलीस स्टेशनला आपल्याला न्याय मागायचा काय अधिकार आहे? कोर्ट ठरवी. म्हणजे ह्या सुद्धा जबाबदारीनं आपण काही गोष्टी आपल्या मित्र परिवाराला सांगून एक त्या प्रक्रियेतून आलं पाहिजे आणि म्हणजे ते गुन्हे टिकतील आणि परत कोणता समाजही त्या समाजाच्या नावाखाली चांगली माणसं बदनाम होणार नाही. जसा अॅट्रॉसिटीचा मुद्दा आज यांनी इथं उपस्थित केला. आता दुसरी गोष्ट इथली काय होते या महिलांच्या संदर्भातली, जे सगळं काही चोरून आणतात आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला मात्र जाता येत नाही. कारण मी या सगळ्यांवरती गुन्हे दाखल केलेले कोर्टात केसेस आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मतिमंद बायांचं सोनं आणलेलं होतं, हे सगळं पकडून परत ही सगळे विवस्त्र होतात. त्याची केस मी इथं परत त्या पद्धतीनं चालू आहे. 5-7 वर्ष झालं. आता या कुटुंबाला बाहेर जर काढायचं असेल तर पहिली नगरपालिकेची जबाबदारी आहे. जर 10-15 वर्षापासून कुणी आदिवासी समाजाचे वगैरे लोक राहत असतील तर त्यांची पुनर्वसनाची जबाबदारी ही संस्था म्हणून नगरपालिकेने घेतली पाहिजे. आणि जिथं जिथं संस्था फंड कमी पडत असतील तेव्हा ते सुद्धा याच देशातले आपलीच माणसं आहेत, त्यांचं नीटपणे पुनर्वसन करण्याची जबाबदारी 2 पैसे लागले तर समाजाने सुद्धा त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. अशा प्रकारची एक विनंती करतो. आणि 7 आणि 8 तारखेला हा कालावधी वेळ मागण्यापेक्षा पुढे काय आहे हेही सांगितलेलं आहे वकील साहेबांनी. परंतु समाज बाहेर निघाल्याच्या नंतर आपणच आपल्या राजकारणाचा कंड आपल्याला एवढा असतो की आपण त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मदत करतो. आज केवळ नाही, आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय साहेब, त्यांनी टरबूज चोरले ते सगळे दिसत आहेत. वेगवेगळे गुन्हे दाखल करून या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करा. 6-7 गुन्हे दाखल झाले की आपण सगळं पोलीस स्टेशनवरती सांगू, विनंती करू आणि या सगळ्यांना तडीपारीचे आपल्याला ह्या नोटिसा काढता येतात. कायदेशीर मार्गानं कोणताही समाज बदनाम न करता आपल्याला न्याय मागता येतो आणि या भूमिकेतून आपण सगळ्यांनी जावं. आणि आता इथं जी काही भूमिका त्यांना बाहेर काढण्याची आहे, काहींना जमिनी, त्या जमिनीमध्ये आता येण्याची वगैरे नाही, एक विशेष फंडामधून प्रसंगी एखादं काम सार्वजनिक थांबवा, परंतु या 5-7 कुटुंबाचं पुनर्वसन कसं करता येईल या पद्धतीनं भूमिका घ्या. सरकारी जागा आहेत त्या जागेवर. आता दुसरा एक भाग असा आहे, सगळ्या आदिवासी पारल्यांची माणसं एका ठिकाणी पुनर्वसन करू नका. कारण 30 वर्षातला माझा अनुभव आहे, सगळ्यांना जर एकत्र आणलं तर संघटित गुन्हेगारीला प्रारंभ होतो. ही संघटित गुन्हेगारी थांबवायची असेल तर आपल्याला विरळ स्वरूपामध्ये त्यांना घरकुलं द्या. आणि या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका नगरपालिकेची आहे आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे या संदर्भात काही भूमिका घेऊ शकतात. जर त्यांना काही प्रक्रिया अडचणी येत असतील तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक बरोबर आहे. आजू बापूचा प्रचंड सफर झालेली आहे. तर या सगळ्यांनी एक विशेष प्रकारची त्याच्यामध्ये तरतूद, आर्थिक त्यांचं पुनर्वसन याबाबत विचार करावा. आणि PI साहेबांना मी एक विनंती आपल्या सर्वांच्या वतीनं करतो, मॉब आल्याच्या नंतर आपण दगडावरती सगळे गुन्हे आहेत, पण प्रत्यक्ष फिर्याद देताना एकही सावकार तिच्या बाबतीतला माणूस येत नाही. मी 3 दिवस 3 रात्री जागून शिवराम वाडणेंनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा ज्या रोहिदास भोसलेसाठी मी कॉलेजमध्ये अगदी पुण्या मुंबईपासून त्यांना आणून त्याचं पुनर्वसन केलं, त्याच्या पोराला मी 1 महिनाभर जेलमध्ये ठेवलंय. 21 लोकांवरती गुन्हे दाखल केले. जेव्हा मला PSI म्हणाले होते 21 लोकांवर गुन्हे दाखल करणार नाही, कोर्टात टिकणार नाही, मी सांगितलं कोर्टात आमची मी सोडून देईन. माझे गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल त्यातले निम्मे लोक इथं महिनाभर जेलमध्ये होते. जोपर्यंत तुम्ही गुन्हे दाखल करत नाही, गुन्हे दाखल केल्याच्या नंतर तुम्हाला पोलिसांच्या विरोधात भूमिका घेता येईल का? नाही. नुसतंच बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण जर तुम्हाला बळ मिळत नसेल, अरविंद भाऊ सगळे समाजसेवी कार्यकर्ते आहेत आणि साहेब आज एक सगळ्यात मोठा या निमित्तानं आम्ही ही जी आंदोलन बंद केलेलं आहे की जमिनीवर ताबा मारण्याच्या केसेस एवढ्या मोठ्या आहेत आणि हे ताबा मारणारेच हे पुढाऱ्यांची बगल बच्चे. लक्षात घ्या, मला काय म्हणायचंय, तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या केसेस दाखल करा आणि जर काही अडचण येत असेल पोलीस स्टेशनला कोणाला तर परत आपण आंदोलन करू लोकशाही मार्गानं, हा न्याय मिळू. आता इथे एक आपल्याला निवेदन आलेले, ते निवेदन मी वाचून देतो. वाचतो. खासगी सावकार तिच्या विरोधात
या सगळ्यात महत्वाचं आहे, गोरगरीब लोकांचे प्रपंच मोडलेले आहेत. खाजगी सावकारच्या विरोधात सामूहिक तक्रार करीत असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय व संरक्षण मिळण्याबाबत वरील विषयास अनुसरण आम्ही पोलीस निरीक्षकांना दिलेलं पत्र आहे. आम्ही सर्वजण तक्रार करीत आहोत की आम्ही सर्वजण मौजे श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर मधील सर्वसाधारण कामगार वर्गातील आहोत. मागील कोरोना काळापासून आमच्या दैनंदिन रोजंदारीवर परिणाम झाला होता. आर्थिक गडी बसवण्यासाठी किंवा दैनंदिन गरज भागविण्यासाठी आम्हाला काही विशिष्ट जाती ज्यामध्ये पारधी समाजाचा समावेश आहे अशा ठराविक व्यक्तीकडून काही रक्कम जशी आम्ही खाली नमूद करत आहोत. सदर खाजगी सावकाराकडून रक्कम रुपये 10,000, 20,000, 30,000, 40,000 पर्यंत रक्कम घेतलेली असून त्याचे व्याजदर हे आम्हाला 20% पासून 200% पर्यंत लावत आहेत. ही रक्कम व्याजाच्या रूपाने काही काळासाठी घेतली होती, पण आम्ही भरपूर रक्कम व्याजरूपी परतफेड केली होती. काही रक्कम रोख स्वरूपात, काही रक्कम ऑनलाईनद्वारे संबंधित नातलगांच्या खात्यावर वारंवार पाठवून देखील आमच्याकडून अवाजवी रक्कम व व्याज मागत आहेत. तरी या समाजाच्या लोकांची पैशाची व्याजाची भूक संपत नाही. काही त्रासलेल्या लोकांना हे घरी जाऊन भांडण करतात. महिलांना पुढे करून स्वतःची साडी, कपडे हे फाडून फेकून देऊन बलात्काराची, अॅट्रॉसिटीची, खोट्या अॅट्रॉसिटीची केस टाकण्याची धमकी देतात. तसेच घरासमोर तमाशा करतात व खंडणीची मागणी करतात. या सर्व गोष्टींना आम्ही सर्वजण खूप वैतागलो असून आमच्याकडे गाव सोडून जाणे किंवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. तरी काही व्यक्तीकडून पैशाची परतफेड झाली असून सुद्धा त्यांच्याकडून ज्या व्यक्तीला कर्ज दिले आहे त्याच घरातून, चौकातून उचलून नेऊन त्याच्या घरी नेऊन मारहाण करतात व त्याच्या घरच्यांना तुमचा मुलगा जिवंत पाहिजे असेल तर पैसे आणून द्या. हे सारे काही व्यक्तींबरोबर काही महिन्यापूर्वी खरोखर घडले आहे. त्यामध्ये काही समाजातील लोकांनी त्यांच्या बाजूने मध्यस्थी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे, पण सर्वच तरुण हे त्यांच्या मागणीतली रक्कम देऊ शकत नाही. तसेच या खाजगी सावकारामुळे आतापर्यंत बऱ्याच लोकांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे व त्यामध्ये अनिल गाडेकर, शिवराम वाडणे या व्यक्तींनी सावकाराच्या जाचामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. सध्या त्या खाजगी सावकारामुळे आम्हाला ना घरात ना गावात फिरता येत नाही. एक तर एकाला आडून मानसिक व आर्थिक त्रास देतात. आमच्यातला काही तरुणांनी त्यांनी शेत जमिनीची नोटरी करून घेतली आहे व वारंवार रक्कम परत करून सुद्धा तुमची जमीन आमच्या नावावर कर म्हणून तगादा लावून जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसेच कोकणगाव प्रकरणाची पुनरावृत्ती करू असे म्हणत आहेत व वारंवार सकाळी किंवा उशिरा घरी जाऊन आई, वडील, पत्नी, मुले यांना विचारपूस करून धमकी देतात व आम्ही कोणाला घाबरत नाही असे बोलतात. पोलीस स्टेशन व जेल आम्हाला घरासारखे आहेत असे सांगतात. ज्यांच्यामुळे आमच्या कुटुंबाच्या भीतीचे वातावरण झाले आहे. सर्व प्रकरणातून आमची सुटका करावी ही प्रशासनात कळकळीची विनंती. मग त्याच्यामध्ये खाजगी सावकारांची नावं दिलीत. अधीक्षा काळे, संगीता अधीक्षा काळे, गोपाळ अधीक्षा काळे, शरद चव्हाण, अशोक भोसले, आबा शिंदे, रोहिदास भोसले, धीरज भोसले, रीमा काळे, हेमा भोसले, मनसुख चव्हाण, सोनाली मनसुख चव्हाण, नितीन भोसले, सविता भोसले, प्रतिभा भोसले, टोनाबाई भोसले, प्रियंका चव्हाण, बॉबी काळे, अतुल भोसले, उर्शाली, अक्षय चव्हाण, किरण काळे, चेअरमन काळे, पंडिता सोमा काळे, बाबू पंडित काळे, सागर शेगर काळे व त्याची पत्नी. तरी वरील सर्व खाजगी सावकार हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक व पाहुण्यापासून आमच्या जीवाला धोका असून आम्हाला व आमच्या परिवाराला तातडीने पोलीस संरक्षण देऊन आम्हाला न्याय द्यावा ही विनंती. अशा प्रकारचं आपले पोलीस निरीक्षक साहेब यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आता हे जरी निवेदन दिलेलं आहे बरोबर, तरी जोपर्यंत प्रत्यक्ष येऊन आपण फिर्यादी दाखल करत नाही, जोपर्यंत आपण एक आधार त्याच्याबरोबर ऑनलाईन पैसे दिलेले आहेत काय आहेत याला जर विधायक रूप द्यायचं असेल तर आपण सगळे आलोत याच्याबरोबर 10-20 जण जमा होऊ. आपण मीराताई तुम्ही बघा, त्याच्यातल्या वकील साहेब आहेत तुम्ही सगळे, आपण त्यातल्या कोणत्या कायदेशीर बाबीं जेवढे गुन्हे दाखल करता येतात. बरं, उद्या जर आपण खोटा गुन्हा दाखल केला, जर त्याच्याही पेक्षा पोलीस यंत्रणा सुद्धा कायद्यानेच बांधलेली आहे. जर एखादा लॅक्युन्यू त्याच्यामध्ये राहिला तर इथं न बोलता एसपी कडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारची आपणच आंदोलन करणारी माणसं आहेत आणि तिथं परत कायद्याच्या आधारावर आपल्याला माघार घ्यावी लागते. म्हणून एक सक्षमपणे पुरावे कसे तयार करू आणि ती केस कशी टिकेल, जशी आम्ही शिवरामची केस दाखल केलेली आहे
या दृष्टीने आपण सगळे सहकार्य सामाजिक कार्यकर्ते आपण सगळेजण आलात या संदर्भामध्ये. आता खरं तर PI साहेब ते निवेदन करण्याची नाव आहेत ना त्यांना आव्हान करा, त्यांनी नाव असे दिलेले हा इथं नितीन बरं का आपले विश्वासू नितीन बाळू आईवळे, अल्ताफ अख्तर शेख, गुलाब शेख, अनिल रामदास आडागळे, मोहित शमसुद्दीन मनियार, सागर कोंडिबा पिसाळ, गोविंद मच्छिंद्र नवले, बाबन महबूब सय्यद, इम्रान अनवर मनियार, इशरत लतीफ शेख, आणि सागर मधुकर खाली ते काय तिथे सागर मधुकर बोरुडे. आता याच्यातली जर नावं बघितली तर सगळे शोषित पीडित कष्टकरी माणसं आहेत. आधी बरं थांबा बाऊला बोलू द्या. हो हो हे फक्त आपण दोघं जण बोलणार आहेत. सगळ्यांना सांगते नगरपालिकेमध्ये निवडून आलेले सगळेच्या नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला एक सांगते, सगळ्यांना आमच्यापैकी कोणाचाही त्या गोष्टीला आम्ही चुकीच्या गोष्टीला साथ दिलेली नाही. आम्हाला सगळ्यांना तिथलं अतिक्रमण काढायचंच आहे. शेवटी आम्ही लोकांच्या सेवेसाठी तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला, निवडून दिलेला आहे. तुम्ही जो काही निर्णय आत्ताचा घेतला या निर्णयाबरोबर अख्खे नगर परिषद तुमच्या बरोबर आहे. मी नगराध्यक्षांच्या संमतीने तुम्हाला हे सांगते की आम्ही सर्व याबाबत तुमच्या बरोबर आहे. सगळ्यात पहिला आमच्या नगर परिषदेने ठराव पण घेतला अतिक्रमण काढायचा. बाकीचं तुम्हाला मॅडम सांगणारच आहे, पण मी नगर परिषदेच्या वतीने सांगते आम्ही गावाबरोबर आहोत. भाऊ बोला बरं. आणि ह्या दोघांना शांत बसा. अनेक वर्षापासून असंख्य लोकांवरती विशिष्ट ठराविक लोकांच्याकडनं आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कालचा परवा दिवशी संध्याकाळी जो प्रकार घडला श्रीगोंदा नगरपालिकेच्या महात्मा फुले गार्डन शेजारी बरकादेवी आईस्क्रीमचं दुकान त्या ठिकाणी असतं आणि शिंदे परिवाराचं त्या ठिकाणी दुकान आहे. रितसर ते रोज संध्याकाळी नगर परिषदेने ज्यांच्या नावावरती जो भाजी मंडळाचा ठेका दिलेला आहे त्यांच्याकडे ते रोजची रोज 30 ते 40 रुपयाची पावती रोज रितसर त्या ठिकाणी फाडतात आणि 50 रुपयाची. हा 40-50 काय असं ते पालिकेने ठरवून दिलेल्याप्रमाणे त्या पद्धतीने ते गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी व्यवसाय करतात आणि ईदच्या दिवशी संध्याकाळी 8-8:15 दरम्यान त्या ठिकाणी शिंदे यांची पत्नी दुकानावर होती आणि आम्ही शिरखुर्मा खाण्यासाठी आमीनबाई शेख नगरसेवक यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळेस अचानक यांना फोन आला की इथं खूप मारामारी झाली, मला गजानी माणसं आहेत, पारदे समाजाचे मुलं आले तर आम्हाला मारतायत. त्यावेळेस आम्ही गेल्यानंतर म्हणजे मला पण फोन आल्यानंतर मी गेलो, कारण माझा रोजचा रस्ता सकाळी दुपारी संध्याकाळी तिथूनच रोड आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची, मी सगळ्यात पहिलं मगापर्यंत जणांनी शंका व्यक्त केली, मी स्वतः माझ्या संरक्षणासाठी कुणालाही घाबरत नाही. हा पहिला मुद्दा. ज्या वेळेस 20-25 वर्ष झालं समाजसेवा करत असताना ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी माणसांनी आपल्याला बोलवलं, आपलं जाणं कर्तव्य आहे. तर सगळे नगरसेवक आजी असू द्या, माझे असू द्या, कोणत्या संघटना असू द्या, सामाजिक कार्य करणाऱ्या सगळ्या संघटना म्हणजे अरविंद भाऊ पासून सगळे. अरविंद भाऊनी सांगितलं की माझ्या अन्याय झालं तर मी तिथंच हे करणार. मी स्वतः गेले 20 ते 25 वर्ष झालं समाजसेवा करत असताना ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी माझ्या ताकदीप्रमाणे त्या अन्याय झालेल्याच्या बाजूने मी उभा राहिलोय. भले तो कोणत्याही समाजाचा माणूस असेल, मला समाजावरती अजिबात बोलायचं नाही. इतक्या वेळा अॅट्रॉसिटीचा विषय झाला. अॅट्रॉसिटीचं आज अखेर मी सिद्धार्थनगरमध्ये लहानपणापासून मला सांभाळणारे आजपर्यंत आपलं एकाही माणसाचं अॅट्रॉसिटीवरती कधी कोणाला दम दिलेलं माणसं मला अजून जाणवलं नाही. फक्त आणि फक्त ठराविक माणसं आहेत. इथं गेल्यानंतर लघुशंकेला उभं राहिलं, त्याच्यावरती इथे येऊन गुन्हे दाखल करणार, हे करणार. त्याच्यात माणसं प्रतिष्ठित असतात, ते कुणाच्या नादाला लागायला नको म्हणतात, म्हणून तिथं ती तडजोड केली जाते. मी आता बऱ्याच लोकांनी इथं आपले आपले मत मांडले, कोणा काय काय अन्याय झालाय. हे जर तुम्ही इथे येऊन नोंदवलं असतं, याला एक वाचा पडण्यासाठी आज सगळ्यांना मी सांगतो, आजच करा सुरू, ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांना सगळ्यांना विनंती राहील, पोलीस प्रशासन कायद्याच्या चाकोरीत राहूनच कोणत्याही समाजाचा माणूस होते, मी जरी असलो, मी चुकत असलो तर माझ्या विरोधात ज्यावेळेस गुन्हे या ठिकाणी दाखल होतील त्याच वेळेस पोलीस स्टेशन माझा येऊन मला उचलणार आहे, मला हे करणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, खरोखर तुमच्या बऱ्याच जणांवरती कुणी दाखवायला नको, समाजात आपली इज्जत जाईल, हे होईल, ह्या भावनेतनं कुणी आतापर्यंत गुन्हे नोंदवलेले नाही.
आणि कुणा जीवानीशी जायचं असेल कुणाला तर नका नोंदवून आहे असं जा. कारण मी स्वतः माझ्या शेजारी याच समाजाचे साहेब आता सगळ्यांसमोर सांगतो, मीडियावाले सगळे इथंच आहेत. माझ्या शेजारी जमीन सगळे आदिवासी समाजाच्या लोकांना जमिनी मिळाल्या. इतके सुंदर आपले प्रपंच करतात. सगळ्यांना पंतप्रधान आवास योजनेमधून सगळ्यांना घरकुल मिळाले. आणि दुसरं एक गोष्ट अशी, जर काही त्यांच्या समाजातले लोक म्हणतात की आम्हाला काम नाही, आम्ही आदिवासी आहोत, जर ते आदिवासी असेल त्यांना काम नसेल तर सर माझं एक म्हणणं असं आहे, आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये 25 ते 30 हजार युपी मधून, बिहार मधून, राजस्थान मधून लोक काम करतात. मग जर त्यांना काम आहे तर यांना काम नाही का? मला माझ्या वडिलोपार्जित सगळ्यांना जी जमीन मिळाली, 1 एकर असेल, 2 एकर असेल, 5 गुंठे असेल, 10 गुंठे असेल, त्या वडिलांनी त्याच्या मुलाला प्रत्येक ठिकाणी 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे दिले. त्यांनी स्वतःच्या मालकीचं घर बांधलंय. आज इथं विषय चालला होता पुनर्वसन पुनर्वसन पुनर्वसन. मला म्हणायचंय काय, मी कोणाच्या कायद्याच्या विरोधात नाही चाललेलो. मला सांगायचंय की मला माझ्या वडिलांनी अर्धा एकर जमीन आम्ही दोघा भावात दिली, तर त्यातली 10 गुंठे मला 10 गुंठे मी माझं कष्ट करून तिथं घर बांधले. मग हे जर ऐकतं यांना वेगवेगळ्या मार्गाने जर पैसे मिळतात ते घर कशाला बांधतील? यांचं पुनर्वसन करायची जबाबदारी मग नुसतं त्यांचीच करायची का? आज श्रीगोंदा तालुक्यात नगरपालिका हातीत किती जण आहेत असे की भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे कुणी पाहायचं? जर नगरपालिका एकाच कुटुंबासाठी जर पुनर्वसन करायचा विचार करत असेल तर ह्या शहरामध्ये असंख्य भूमिहीन लोक आहेत वेगवेगळ्या समाजाची, त्यांनी सुद्धा अरविंद भाऊ मागणी केली पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट माझी असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या लोकांच्या वडिलोपार्जित जमीन आहेत, यांना मध्ये जमिनी सगळ्यांना मिळालेल्या आहेत. मग जर वडिलांना जमीन मिळाली असं तर मुलाचा त्याच्यात अधिकार आहे, त्यांनी त्याचे ते 1-2 गुंठे द्यावात. पंतप्रधान आवास योजनेतून 2.5-3 लाख रुपये मिळतात. आणि त्यांच्याच समाजाचे लोक आज कितीतरी लोकांनी घरं बांधलेत. माझ्या शेजारी चव्हाण कुटुंबातले जवळजवळ 12 ते 13 जण कुटुंब राहतात, सगळ्यांना जमिनी मिळाल्या आहेत. सगळे माझ्या संस्थेमध्ये जवळजवळ 30-35 जण सभासद आहेत. सगळे लोन घेतला आणि त्यांच्यातलं एक संचालक आहे. का हो त्यांच्या विरोधात आमच्या शिवारात एकही माणूस लिंबू चोरी गेले किंवा काय चोरी झाले एकही शब्द कोणी बोलत नाही. म्हणजे समाजातली सगळीच माणसं त्या पद्धतीने नाही, ठराविक माणसं आहेत आणि त्यांच्यासाठी आपण गाव आपण एकत्र झालोय. आणि कुठल्याही प्रकारे आज पोलीस स्टेशनला सगळं म्हणजे गुप्त यंत्रणांनी माहिती दिली, साहेब आंदोलन करायचं असतं तर खूप मोठं आंदोलन मोर्चा आणखी मोठं करता असतं. पण आम्ही ठरवलं होतं की ह्या समाजाचा त्रास 100% शहराला होतोय का नाही हे पाहण्यासाठी फक्त गाव बंदचं तुम्हाला निवेदन दिलं, लोकांना आव्हान केलं. उत्स्फूर्तपणे आमच्या शहरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी आपले दुकानं बंद ठेवली. याचं कारण एक आहे की त्यांना त्रास होतोय पण बोलता येत नाही. म्हणजे प्रतिष्ठित माणूस आहे तो बाहेर बोलू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट माझं मरण जेव्हा ठरलेलं असेल, भलं त्यांच्या हातात ठरलेलं असेल तर सांगतो, गावकऱ्यांच्या समोर सांगतो, मला त्याची मरणाची भीती वाटत नाही. त्यांनी काल परवा साहेबांच्या समोर येऊन ही 3री वेळ आहे फक्त कपडे काढणे महिलांनी आणि उघडे येऊन झोपणे. बरं कायदा फक्त आपल्यालाच आहे का? त्यांना अजिबातच कायदा नाही का? मग काल साहेबांच्या समोर आम्ही सगळ्याला आम्हाला फोन आल्यानंतर मिटवायला गेलो जर तिथं अशा पद्धतीने नाना शिंदेने मला सांगितलं की मी त्या माणसाला मदत केली ऍक्सिडेंट झाला म्हणून, आणि त्यांनी त्यांच्या उलटा गुन्हा दाखल केला. म्हणजे जर आपल्याला आपण लोकांच्या समाजसेवा करत असताना जिथं अन्याय होईल तिथं जर गेलो आणि तिथं गेल्यानंतर आपलं नाव घेत असेल, ते तोंडावर काल म्हणत होते की तुमच्यावर गुन्हे दाखल करणारे म्हणजे माझ्यावरती. म्हणजे आम्ही काय गेलो होतो की त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून बरेच नगरसेवक होते, सगळेच नगरसेवक नगराध्यक्ष बरेच जण आजी माझी संघटनेचे बरेच पदाधिकारी आले होते. त्याच्यात त्यांनी माझं नाव घेण्याचं कारण गेल्या 3 महिन्यापूर्वी त्यांच्याच कुटुंबातल्या एका महिला कपडे फाडून कानावरती दगडाने मारलं, इथं रक्त हे करून आली. पण तिची हिंमत झाली नाही परत इकडे. तिला म्हणलं तू पोलीस स्टेशनला तर तुला माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचे मी पण येणार आहे, कारण आम्ही अंगाला हात लावलेला नव्हता. त्यांच्याच हाताने त्यांना अटक केलेलं होतं. हे साहेबांना सगळं माहिती आहे इथं ते काय करतायत ते. पण मला एक अजून माझा कायद्याचा माझा अभ्यास कमी आहे. मला एक म्हणायचं होतं, सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस ते गोंधळ घालतात याला काही कायद्यात आहे का? म्हणजे मला माझा अभ्यास नाही तुम्ही भाऊ म्हणजे मला माहित नाही. म्हणजे मी त्यातला मी काही BLL केलं नाही, मी 12वी झाली माझी. आणि इकडे पोलीस स्टेशनला येताना भीती वाटते. टाके कपडे वाटले मी पहिले लहानपणीचं मी जुन्या ह्याच्यातला ते भीती वाटते. म्हणजे इथं चौकात ते दगड मारामाऱ्या करताना कोणत्या दुकानात पळत जावा आणि कुठं उभा याची पंचायत पडते. गेल्या 6-7 महिन्यापूर्वी त्या आमच्या सतीश बोरडेंनी तिथलं व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं काढलं. काय परिस्थिती होती चौकात.
एकही पुढे गुन्हा दाखल नाही, काय नाही. सार्वजनिक ठिकाणी माझ्यासारख्याने जर प्रोड्यूस घातला तर मला वाटतं काय त्याला होत नाही असं मला आता जाणवायला. गांजाचा एक विषय घ्या, गांजाचा गांजा पिकवते तिथं, गांजाचा एक विषय घ्या. आणि त्या बिल्डिंगला आता नगरपालिकेला तर मी आता सगळ्यात महत्वाचं मी प्रशासनामध्ये, त्यामुळे मला दोन बाजूनी म्हणजे बोलताना काही माझ्याकडनं एखादा शब्द पालिकेच्या बाजूने जर गेला ज्या वेळेस अतिक्रमण काढताना देवरे साहेबांनी अतिक्रमण काढताना तेवढी रिस्क त्यावेळेस प्रशासनाने म्हणजे पोलीस प्रशासनाने त्यांना तेवढी ताकद दिली नाही. डिलिव्हरी झालेली महिला त्यावेळेस तिथं आणली आणि ती मोकळी त्या पटांगणात सोडून दिली. त्यावेळेस तिथं प्रॉब्लेम झाले, तिथं टोटल बाजूला काढलेले नव्हते, म्हणजे थोडं बार काढले नसते. तेव्हा बरेच जण म्हणते की तिथून काढले परत आले, अजिबात नाही. त्यावेळेस ते काढले गेले नव्हते, तिथंच कुठं भरायला होतं. त्याचं कारण एक होतं, त्यावेळेस एक डिलिव्हरी झालेली महिला आणि ते वारल्या माझ्यावरती मोकळे ठेवले. पण त्यात पुढं काय कारण त्यावेळेस आम्ही प्रशासनातले कोणच नव्हतं तिथं गेलो, का ते सगळं प्रशासनाच्या माध्यमातून पदाधिकारी कोणी नव्हतं. आणि मग तो विषय तसाच राहिला. त्याच्यानंतर गेल्या 22 तारखेला श्रीगोंदा नगरपालिकेच्या जनरल मीटिंग मध्ये तो विषय झालेला आहे. अतिक्रमणाच्या संदर्भात तो विषय नगराध्यक्षांनी याच्यावरती घेतला होता. त्यात सगळ्या नगरसेवकांनी म्हणजे सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला सर्वांमध्ये मंजुरी दिलेली आहे. म्हणजे त्या कायद्याच्या प्रोसिजरने गेल्यानंतर थोडंसं कुणी अडचणीत येत नाही, त्या हिशोबाने पालिकेने ठराव केलाय. आणि मला वाटतं आता काल काहीतरी निवेदन आपण त्यावेळेस आपलं निवेदन नगरपालिकेला अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी यांना दिलं, त्यावेळेस काहीतरी पत्र काल इकडं दिलंय. तर माझी अशी विनंती राहील एक श्रीगोंदा शहराच्या वतीनं की नगरपालिका काय करणार आहे आणि पोलीस प्रशासन काल झालेल्या त्या महिलेच्या अत्याचारावरती काय करणार आहे हे स्पष्टपणे यांनी सगळ्यांच्या समोर सांगावं. आम्हाला कुठलाही कायदा हातात घेऊन आम्हाला सुरक्षा आणि शांतता आमच्या अख्ख्या गावाला पाहिजे, पण कुठलाही कायदा हातात घेऊन आम्हाला ते करायचं नाही. बिल्डिंग मध्ये लाईट आहे का? बिल्डिंग मध्ये लाईट आहे का? आकडा एमएससीबी साहेबाला आणा इकडे धरून. एमएससीबी साहेबांचा आकडा आहे. सगळ्या लोकांना तिचा आकडा टाकला तर शहरात आकडा. आता बाकीचे सगळ्यांचं बोलून झाले. आता साहेब आता लोक वाईट टाकलेत. बरं बोलत त्यांना आज जो तुम्ही आपण सगळ्यांनी जो काही बंद पाळलेला आहे, हा ज्या विषयासाठी केलेला आहे त्या विषयातली जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नगरपालिकेने त्या लोकांना पूर्वी अतिक्रमण काढलं त्यावेळेस तुमचं पुनर्वसन करू असं म्हटलेलं आहे, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. असं काही झालेलं आहे का? माझ्या माहिती मी त्यावेळेस मुख्याधिकारी नव्हते, त्यावेळेस त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न एक झालेला होता माझ्या. नाही, ते पुनर्वसन होईपर्यंत त्यांना तिथं बसवायचं असं काय झालेलं आहे का? असं त्यांचं अजिबात नाही ना. तर त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की पुनर्वसन, आणि आता आपल्या ह्या मोर्चामध्ये ती प्रतिक्रिया अशी आली की त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना स्वतःच्या जागेला बरोबर आहे का नाही? ह्याच्यावरचा ताबा का? हा ताबा कशासाठी? आता बोलू नका कोणीच. एक मिनिट ऐका, त्यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्या, आपण बोलू नका. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाच्या प्रमुख इथे आहेत, तर त्यांची बाजू मांडतील. त्याच्यावर काय काय उपाययोजना आहेत ते आम्ही दोघंही तुम्हाला संयुक्त सांगतो. कशी प्रोसिजर करावी लागेल, कालच्या गुन्ह्याबद्दल पण सांगतो. 138चे चेक ते कुठे गेले, बंद करा, पेमेंट स्टॉप करा म्हणून पोलीस स्टेशनला आले होते. मी सगळे उदाहरणं सांगतो, ते सगळं सांगतो. तर त्यांचा मुद्दा पूर्ण होईल. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे त्यांचा, तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतःला जमिनी काही न दिलेल्या आहेत आणि नंतरही त्यांना जर कोणाला पाहिजे असेल, जर तो भूमिहीन असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट, त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी प्रयत्न करतं, त्यांना जागा मिळवून देतं. 2 एकर असेल, 4 एकर असेल. परंतु आपण जर कुठल्याही अतिक्रमण या पद्धतीने जर ते जर समर्थन करीत असेल तर ते चुकीचं आहे आणि हा पॉईंट चांगला नाही. म्हणजे तो काही एका समाजाकडून होतोय म्हणून नाही, तो कुणीही जरी अतिक्रमण करीत असेल तर त्याला ही गोष्ट चांगली नाही. आणि माझ्या हात जोडून सगळ्यांना विनंती की कुठल्याही अतिक्रमणाचं समर्थन करू नका. म्हणजे प्रत्येक अतिक्रमण करणाऱ्याचं जर आपण पुनर्वसन करणार असू तर याच्यासाठी चुकीचा पॉईंट होतोय. आता मी त्या मुद्द्याला प्रत्यक्ष हात घालतो. देवरे साहेब असताना नगरपालिकेमध्ये 12 लाखाची तरतूद केलेली होती. त्याच्यानंतर इथं सगळे आदिवासी पारधी समाजाचे कार्यकर्ते आलेले होते. याच्यानंतर जावाई नगरमध्ये पूर्व दिशेला त्यांची घरकुलं असतात, तर तिथं 4 घरकुलं करायचे निर्णय घेतलेला होता.
त्याच्या सुकलीला सुद्धा तिकडे नेलेलं आहे. लक्षात घ्या. ऐका मी काय सांगतोय ते. त्याच्यानंतर जी स्मशानभूमी झाली, आनंदकराच्या मळ्यामध्ये 3 घरकुलं गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये ठरलं होतं. पण त्याच्यानंतर नगरसेवक शहाजी भाऊ, तुम्ही सुद्धा देवरे साहेबांना बोलले होते की आमच्याकडे ही लोक वगैरे जी काय आहे आणि कशातून तुम्ही तरतूद करता ही. आणि मग प्रशासकीय अधिकाऱ्याला काय पडलेलं आहे, लोकांबरोबर, समाजाबरोबर, लोकप्रतिनिधी बरोबर आहे. त्यांच्या घरात बांधावं ना त्यांनी, त्याला जिथे जमीन आहे ज्याला जमीन, अहो ज्याला जमीन नाही त्यांचा विषय, हा ज्याला आहे तो विषयच नाही. आता आहे ना, सगळ्यांनी बंद करा. आता मॅडम तुम्ही बोला. विनंती आहे सगळ्यांनी शांत बसा प्लीज. थांबा आता. मॅडम बोला आता. शांत बसा. पुढे गेला असणारी बिल्डिंग आहे. अतिक्रमण काढण्यासाठी यापूर्वी एकदा प्रयत्न झालेला होता. त्यावेळेस महेश देवरे साहेब होते. त्यावेळेसचा प्रयत्न पूर्णतः सक्सेसफुल झालेला नाही. तर त्यावेळेस जे काही लॅक्युनाज राहिला ते लक्षात घेऊन आम्ही नियोजन करू. मी कालच SP साहेबांना बंदोबस्त मिळण्यासाठी पत्र दिलेलं आहे. सध्या 31 मार्च बसरीची मोहीम सुरू आहे. श्रीगोंदा शहरात अभय योजना लागू झालेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला लगेच इमिडिएटली ऍक्शन घ्यायला तेवढं मनुष्यबळ किंवा पोलीस फोर्स पण अवेलेबल होणार नाही. तर आम्ही 7 आणि 8 एप्रिलला पोलीस फोर्स मिळावा याच्यासाठी SPंना पत्र दिलेलं आहे. तर पोलीस फोर्स मिळाला की आम्ही स्वतः तिथं उपस्थित राहून ही कारवाई करून घेणार. निघाल्यानंतर काय करणार ते? परत दुसऱ्या दिवशी जर आले तर पुन्हा तिथं अतिक्रमण होऊ नये म्हणून त्या बिल्डिंगच्या संरक्षणासाठी काही व्यवस्था करता येईल का? म्हणजे कंपाऊंड वॉल करणं किंवा तिथं काही दिवस स्टाफ डिप्लॉय ठेवणं, यासारख्या गोष्टी आम्ही विचार करून तो निर्णय घेऊ. काम लगेच घ्या, चालू करू. नसल निधी तर आपण वर्गणी करून करू. त्याच्यात तक्रार झाल्यामुळे तो बंद पडलेला आहे. रिझर्वेशनचा विषय होता. रिझर्वेशन प्लेग्राऊंडसाठी आहे. अभ्यासिका का उभारत आहे. तिथली लाईट बंद व्हायला पाहिजे. बेकायदेशीरची लाईट घेतलेली MSCBला एक पत्र द्यावं आपण की बाबा लाईट बंद करावं, आकडा काढून घ्यावा. नाही तर पोलीस स्टेशनच आहे, एखादा डिपार्टमेंट तिथं, एखादा विभाग तिकडे शिफ्ट करा. इथे जागा कमी आहे. मोठी इमारत मग ते तरी करा त्यांना. बोला साहेब आता तुम्ही. सर्वप्रथम पहिला जो मुद्दा आहे, हल्लीचं जे कारण, ज्या कारणामुळे आपण सगळे इथं जमले, याची पूर्वीची पार्श्वभूमी, सर्वांचे पूर्वीचे अनुभव, घडलेल्या घटना या ज्या आहे याबद्दल सर्व इथं जमले. सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो परवा दाखल गुन्ह्याचा आहे. तर त्या गुन्ह्यामध्ये असं स्टेटमेंट आलेलं नाही गल्ल्यातून पैसे काढलेले. त्यांनी आज स्टेटमेंट द्यावं, मी आज सेक्शन वाढवतो. या ठिकाणी आपण जरी सर्व वकील नाही आहात, पण या ठिकाणी वकील मंडळी पण आहे. या ठिकाणी अनुभवी राजकारणी आणि ज्यांनी अनेक झळा सोसल्यात अशी लोकही आहेत. हा झाला पहिला मुद्दा. एकदा ते सेक्शन वाढल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दुसरी गोष्ट, 1 मिनिटासाठी फक्त मोबाईल बंद करा. काही गोष्टी मला बोलता येणार नाही. बंद करा. रेकॉर्डिंग करू नका.